महाराष्ट्र राज्य महसूल बेस्टच्या करोडोच्या बस भंगारामध्ये साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते। 300 मिनी बसेस अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या होत्या आणि 3 कंपन्यांना कंत्राट दिलेल्या शेकडो बस आता भंगारात काढण्यात आलेल्या आहेत। साम टीव्ही इन्व्हेस्टिगेशन मधून हा मोठा खुलासा समोर येतोय। आपण ही बसची दृश्य बघू शकतो। गेल्या अनेक महिन्यांपासून या बस अशाच पडून आहेत आणि करोडोच्या बेस्ट बसेस भंगारात। साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। कुर्ला मुंबई मधली दृश्य आपण बघतोय। करोडोच्या बसेस आता भंगारात देण्याची वेळ आलेली आहे। बेस्टच्या करोडोच्या बसेस पडून असून आता भंगारात देण्याची धक्कादायक बाब साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मधून समोर आलेली आहे। मुंबईतील अरुंद रस्त्यांवर चालवण्यासाठी मिनी बसेसचं कंत्राट बेस्टनं 3 कंपन्यांना दिलं होतं। मात्र अनेक महिन्यांपासून सुमारे 300 मिनी बसेस अक्षरशः धूळ खात पडलेल्या आहेत। बेस्टच्या आगारामध्ये या मिनी बसेस कशा प्रकारे पडल्या आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूयात। मुंबईत अरुंद रस्त्यांसाठी मिनी बस सुरू करण्यात आलेल्या होत्या। मात्र या मिनी बसची अवस्था तुम्ही पाहू शकता। या अशा पद्धतीने धूळ खात पडलेल्या ह्या मिनी बस आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल ज्या पद्धतीचा अपघात काल घडलेला आहे कुर्लामध्ये, त्या ठिकाणी खरं तर अरुंद रस्ता आहे आणि या अशा अरुंद रस्त्यांसाठी अशा पद्धतीच्या ह्या मिनी बस आहेत, छोट्या बस आहेत, त्या सुरू केलेल्या होत्या। ही बसेस आहेत ते कंत्राट दिलेलं होतं खाजगी कंपन्यांना। MP ग्रुप आहे त्यांना हे कंत्राट देण्यात आलेलं होतं। मात्र या अशा पद्धतीने नियोजन शून्य असल्या कारणाने या बसेस आहेत त्या धूळ खात पडलेल्या आपल्याला हे सर्व चित्र पाहायला मिळतंय। आपण जेव्हा सुरुवातीला एकंदर बेस्टने ही जी सेवा सुरू केलेली होती की अरुंद रस्ते आहेत मुंबईच्या अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या बसेस जाता येत नाहीत त्या ठिकाणी या बसेस जातील। मात्र आता यांचं हे नियोजन शून्य या कारणामुळे ह्या सर्व बसेस आहेत त्या आता धूळ खात आपल्याला पाहायला मिळतात। जेणेकरून ज्या पद्धतीचं कंत्राट ज्या खाजगी कंपन्यांना देण्यात आलेलं होतं त्याचं नियोजन हे अत्यंत ढिसाळ, त्यामुळे अनेक कर्मचारी आहेत ते सोडून गेले। मेंटेनन्स या बसेसचा ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्या कंपन्यांचं देखील झालं आणि त्यानंतर या बसेस आहेत त्या अशा पद्धतीच्या धुळकात पडल्यात। या एकंदरीत सर्व प्रकरणावरून आपल्याला एक चित्र दिसतंय की बेस्टचं प्रशासन हे अत्यंत ढिसाळ आहे। गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर बेस्ट प्रशासनाचं अत्यंत ढिसाळ नियोजन साम टीव्हीवर आपण पाहतोय। 300 मिनी बसेस अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या आहेत। मुंबईतल्या अरुंद रस्त्यांसाठी या मिनी बसेस समोर आल्या होत्या। मात्र अशा पद्धतीने अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे या बस अशा धूळ खात पडलेल्या आहेत। त्यामध्ये काल झालेला अपघात आपल्या डोळ्यांसमोर आहे। त्यामध्ये 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। तो रस्ताही अत्यंत अरुंद आहे, तिथे अशा पद्धतीने मोठी बस चालवणं हे धोक्याचंच होतं आणि त्याचमुळे अशा अरुंद रस्त्यांसाठी अशा प्रकारच्या मिनी बसेस आल्या होत्या। मात्र ढिसाळ नियोजनामुळे या बस अशाच धूळ खात पडलेल्या आहेत। साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय। 300 मिनी बसेस गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीने धूळ खात पडलेल्या आहे। करोडोंचा निधी यासाठी देण्यात आलेला असतो, उपाययोजनाही करण्यात आलेल्या असतात, मात्र अंमलात किती आणण्यात येत आहे हे मात्र महत्त्वाचं ठरतं। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचा तपशील पाहतोय।